आणि आता मुंबई आणि उपनगरामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुतांश धरणं भरली, मात्र तरीही मध्य मुंबईतील वरळी, लोअर परळ आणि करिरोड भागामध्ये पाण्याचा ठणठणाट। या भागामधील इमारतींना टँकरनं पाणी मागण्याची वेळ। मुंबई विमानतळावर 1.25 कोटीचं सोनं जप्त, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई। सोन्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, तिघांपैकी 2 जण विमान कंपनीचे कर्मचारी। मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या नेकलेस व्ह्यूच्या सौंदर्याला लाडकी बहीण योजनेचा फटका। राज्यातील इतर योजनांमध्ये अमाप निधी खर्च होत असताना मरीन लाईन्सच्या सौंदर्यीकरणासाठी निधी अपुरा। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सुद्धा निधी नसल्यामुळे कामं रखडली। यंदा 1 लाख गोविंदांना सुरक्षेची ढाल, गोविंदांची विमा नोंदणी सुरू। आतापर्यंत 11,000 गोविंदांना विमा कवच। कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, महापालिकेनं लाखो रुपये खर्च करून खड्डे बुजवण्यासाठी आणलेली मशीन धूळ खात पडून। ठाणे पालिकेच्या 57 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याचं स्पष्ट समोर आलंय, तर 134 शाळांमध्ये 230 पेक्षा जास्त शिक्षकांची पदं रिक्त आहेत। वसई विरार पालिकेची 11 आरोग्य केंद्र आजपासून सेवेमध्ये येणार। 3 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तर 8 आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश। राज्य सरकारचा जे रुग्णालयामधील डॉक्टरांना आलिशान घरं देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न। डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी आलिशान घरं बांधली जाणार। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग दिल्लीशी जोडला जाणार। नागपूरहून थेट दिल्लीपर्यंत हा महामार्ग जोडला जाईल। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून एक्सप्रेस वे उभारला जाणार।